मंडळी नमस्कार. मंडळी, मराठा आंदोलनाचं फलित काय असं जर प्रश्न विचारला आपण तर अनेक गोष्टी समोर येऊ शकतात. पहिली तर गोष्ट अशी आहे की मनोज जरांगे यांनी जे आंदोलन छेडलेलं होतं त्यांचं समाधान झालेलं आहे. म्हणजे त्यांनी ज्या मागण्या केलेल्या होत्या त्यातल्या बहुतांश मागण्या त्यांनी सरकारने मान्य केलेल्या आहेत. या मागण्या याच्यापूर्वी पण त्यांनी केलेल्या होत्या. मात्र सरकार ही सुस्त यंत्रणा असते, त्याला आंदोलन केल्याशिवाय ते जाग येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे काही हजार मराठ्यांसह मुंबईमध्ये आले, त्याने आंदोलन केलं. त्या आंदोलनाचा फायदा त्यांना झाला. त्यांना जे अपेक्षित होतं त्यातला बहुतांश मागण्या मान्य केल्या सरकारने. जी आर काढला म्हणजे काय, शासन निर्णय जाहीर केला. या शासन निर्णयाप्रमाणे याआधी हैदराबाद गॅझेटियर स्वीकारलेलं होतं. त्या गॅझेटियरमध्ये जे नमूद केलेल्या गोष्टी होत्या त्याचीच अंमलबजावणी सोप्या पद्धतीने करण्याच्या संदर्भामध्ये हा GR आहे, शासन निर्णय आहे. त्यातून यापूर्वी 2.5 लाख मराठा जे होते मराठवाड्यामधले त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहेत. या नवीन GRमुळे प्रक्रिया थोडी अधिक सोपी होऊन आणखी 2.5-3 मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील. त्याचा वापर राजकीयदृष्ट्या केला जाईल का ही भीती OBCना आहे आणि त्यामुळे ते या GRची होळी करता आहेत, ते फाडून टाकता आहेत, त्याविरुद्ध कोर्टात जाण्याची भाषा करता आहेत. त्यामुळे मराठा आणि OBC असा संघर्ष नव्याने उभा राहतो आहे काय अशी सध्या तरी चिन्ह दिसायला लागली आहेत. मात्र माझ्या दृष्टीने फार मोठं हे आंदोलन पेटेल किंवा मराठा आणि OBC संघर्ष अधिक तीव्र होईल असं मला जाणवत नाही. कारण भाजपाचा बेस जो आहे तो OBC आहे आणि त्यामुळे भाजपा जे सध्या सत्तेवरती आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चतुर आहेत. त्यांनी हे आंदोलन अत्यंत चतुराईने हाताळलं. यापूर्वी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी हे या आंदोलनाला हवा दिली होती अशा पद्धतीची चर्चा होती. ते सध्या उपमुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांना या आंदोलनामध्ये कुठेही पुढाकार घ्यायला दिला नाही किंवा त्यांच्या मंत्र्यांना देखील पुढाकार घ्यायला दिला नाही आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे सध्या काही बॅकफूटवरती गेलेले आपल्याला पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी हे आंदोलन अत्यंत चतुराईने हाताळलं असंच म्हणावं लागेल, कारण सगळ्यांचीच भाषा ती आहे. यांनी मुख्यमंत्री स्वतः कुठेही आंदोलनाच्या ठिकाणी गेले नाहीत, आंदोलनकर्त्यांना भेटले नाहीत, त्यांच्याशी चर्चा देखील केली नाही. मात्र आंदोलन यशस्वीरित्या त्यांनी संपवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि हे त्यांचं चतुराई किंवा हे त्यांचं राजकीय जो गुणधर्म जो आहे किंवा राजकीय चतुराई ज्याला म्हणता येईल ही निश्चितपणे आपल्याला समोर पाहायला मिळालेली आहे. आताच्या घडीला OBC जे कोर्टात जाण्याची भाषा करतात, छगन भुजबळ नाराज आहेत, ते मंत्री आहेत, राज्याच्या विरोधामध्ये ते फारसं जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी OBC नेत्यांना आंदोलनं आवरायला सांगितलेली आहेत. ही आंदोलनं लवकरच आवरली जातील अशीच चिन्ह आहेत. हे आंदोलन आवरताना किंवा हे सगळं होत असताना, आंदोलन होत असताना आपल्याला राजकीय पटलावरती काय पाहायला मिळतं आहे तर एकनाथ शिंदे काहीसे मागे पडलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चतुराईनं किंवा सावधपणे हे आंदोलन यशस्वीरित्या हाताळलेलं पाहायला मिळालं.